या ठिकाणी शेत रस्त्याचे जे प्रकरण आहे मागच्या 3 महिन्यामध्ये 7268 प्रकरणाचा निकाल आपण दिला। एकूण जे शिवपांधन रस्ते आपण सर्वेक्षण केले या निर्णयानंतर देशमुख साहेब 1,74,475 रस्ते आपण या ठिकाणी शिवपांधन रस्ते सर्वेक्षण केले। 32,974 958 रस्त्याची एकूण संख्या ती आपण आयडेंटिफाय केली आणि आतापर्यंत 97,564 रस्त्यांना सांकेताक क्रमांक टाकला। तात्पर्य आहे जसं नॅशनल हायवेला क्रमांक असतो, स्टेट हायवेला क्रमांक असतो, ग्रामीण मार्गाला क्रमांक असतो, आता प्रत्येक पांधन रस्त्याला क्रमांक असणार आहे आणि त्या क्रमांकाची नोंद आपण या ठिकाणी सर्व रेकॉर्डवर घेणार आहे। प्रत्येकाचा गावाचा मॅप तयार करून तो ग्रामसभेमध्ये आपण या ठिकाणी जाहीर करणार आहोत आणि तो गावाचा मॅप त्या गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये लागणार आहे सांकेताक क्रमांक टाकून। राहिला प्रश्न मातोश्री पांधन रस्ते योजनेचा, तर रोजगार हमीमध्ये जे रस्ते आहे मातोश्री पांधन रस्ते योजनेमध्ये त्याच्यामध्येही सीमांकन आपण करणार असं नाही आहे की बळीराजा पांधन रस्ते योजनेचं आपण सीमांकन करू। सीमांकन या राज्यातल्या सर्व रस्त्याचं होणार आहे आणि त्यामुळे दोन्ही कडले रस्ते आपण सीमांकित करणार आहोत। जे पांधन रस्ते आहेत त्या पांधन रस्त्यांचं सीमांकन करणे, सीमांकन झाल्यावर त्याच्या नोंदी 7/12 घेणे असा रोख आहे। अध्यक्ष महोदय, 22/5/2025 रोजी जो आपण शासन निर्णय केला आहे ज्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट आहे 1906चा कलम 5 यानुसार आदेश पारित करताना त्या शेतकऱ्यांचा रस्त्याची लांबी, रुंदी, दिशा, सीमा आणि या सर्व आखून या सर्व रस्त्याची 7/12 नोंद घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे ग्राम महसूल अधिकारी आहे यांनाच आता या ठिकाणी ही सर्व जबाबदारी आपण दिली आहे आणि मग 29 ऑगस्ट 2025चा जो शासन निर्णय आहे ज्यामध्ये ग्रामीण रस्ते, त्या ठिकाणी गाडीमार्ग, पायरस्ते, शेतकऱ्यावर जाणाऱ्या पायवाट या सर्वांचं सीमांकन करण्याचा आपण निर्णय घेतला आणि यामध्ये ग्रामस्तरावर रस्त्याची यादी करणे, ग्रामस्तरावर झालेली यादी ग्रामसभेच्या ठरावासह तहसीलदारकडे सादर करणे, भूमी अभिलेख विभागामार्फत सीमांकन करणे, गाव नकाशावर असलेले व अतिक्रमित रस्त्याबाबत जी कारवाई करणे, जे रस्ते आहेत त्याचं अतिक्रमण आहे त्यांना व अतिक्रमित रस्त्याबाबत जी कारवाई करणे, जे रस्ते आहेत त्याचं अतिक्रमण आहे त्यांना अतिक्रमण काढणे, ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या रस्त्याच्या एकत्रित नोंदी घेणे। राजा पांधन रस्ते योजनेमध्ये या ठिकाणी पूर्ण काम करून घ्यायचं आहे सांकेताक क्रमांक देण्यापासून रस्ता बांधकाम करण्यापर्यंत।